नागपूर जिल्ह्यातील कमलेश्वर डोरलीजवळ कोतवाल बर्डी येथील एशियन फायरवर्क बारूद कंपनीत दिनांक 16 फेब्रुवारीला रविवारी दुपारी 1:30 वाजता अचानक मोठा ब्लास्ट झाला। या ब्लास्टमध्ये चक्क 2 कामगार यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही कामगार गंभीर जखमी झाले। जखमींना स्थानिक हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले। हे सर्व बारूद कंपनी जमीनदोस्त झाली। पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता। प्रशासनाचे बचाव पथक आपल्या बचाव कामात व्यस्त होते। ब्लास्टचा मोठा आवाज झाल्याने स्थानिक परिसरातील अनेक महिला, पुरुष, नागरिक या कंपनीमध्ये जमा झाले होते। लगेच काही वेळानं काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी या बारूद कंपनीत जाऊन घटनास्थळाची पाहणी करून पोलीस विभागाचे अधिकारी यांना तात्काळ बारूद कंपनी मालकास अटक करून कारवाई करा, तसेच मृत कामगार यांचा परिवार यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून द्यावी आणि गंभीर जखमींना चांगला योग्य उपचार प्रदान करावे, अशी चरणसिंह ठाकूर आमदार यांनी शासनाचे अधिकारी यांना सांगितले। यावेळी अनेक नागरिक यांची गर्दी जमली होती। त्यांना धीर देण्यात आले आणि मृत कामगार यांचे शव पोस्टमॉर्टम करता स्थानिक आरोग्य केंद्रामध्ये पाठविण्यात आले। तसेच या सर्व बारूद कंपन्या नागपूर जिल्ह्याबाहेर स्थलांतरित कराव्या, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।